सुनियोजित शहर म्हणून ज्या पिंपरी चिंचवड शहराला केंद्र शासनाने गौरवले, त्याच शहराची दुसरी ओळख अनधिकृत बांधकामाचं शहर अशी आहे। आणि आपण बघतो की या शहरातील जे अनधिकृत बांधकाम आहेत ती आता जमीनदोस्त करण्यासाठी महानगरपालिकेने हातोडा उगारलाय। मात्र ही जी दृश्य आपण बघतोय ती आहेत इंद्रायणी नदीपात्रालगत असलेल्या निळ्या पूररेषेत ब्लू लाईनच्या आत उभारल्या गेलेली ही 29 बंगले जे आहेत ते अनधिकृत ठरवल्या गेले। हरित लवादाने त्या संदर्भातला निर्णय दिला आणि त्यानंतर महानगरपालिकेने ही सगळी बंगले जे आहेत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केलेली आहे। एखाद्या गाजापट्टीमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचं हे दृश्य दिसावं। कधीतरी या बंगल्यांमध्ये संसार नांदत होते, मात्र केवळ एका चुकीमुळे ही सगळी परिस्थिती त्या बंगल्याधारकांवर ओढावलेली आहे। आता जी माहिती मिळते ती ही जी जागा ज्या बिल्डरांनी या सगळ्या बंगल्याधारकांना विकली होती, ती जागा विकत घेताना त्यांनी आपली फसवणूक केली। या जागेची रजिस्टर झाली, नोंद झालेली आहे आणि महानगरपालिकेने वीज पुरवठा, पाणी पुरवठा इतर सुविधा देऊन आपल्याकडे कर देखील वसूल केलेला आहे। त्यामुळे आता जी कारवाई होती ती अन्यायकारक असल्याचं मत या बंगल्याधारकांचं, या जागा हे जे प्रॉपर्टी धारक आहेत त्यांचं आहे। मात्र जर बघितलं तर हे सगळं बांधकाम हरित लवादाच्या निर्णयानुसार अनधिकृत ठरवलं गेलेलं आहे। केवळ हेच नाही तर या शहरामध्ये अशाच पद्धतीने नदीपात्रामध्ये जर या बाजूला बघितलं आपण तर लक्षात येईल की नदीपात्रामध्ये असा भराव टाकून पुन्हा एकदा जागा निर्माण केली जाते आहे आणि या भराव टाकलेल्या जागेवर ही जागा विकून पुन्हा एकदा ती सामान्य नागरिकांना विकली जाते। त्यामुळे या सगळ्या कारवाईमुळे दोन गोष्टी अधोरेखित होत आहेत की अशा पद्धतीचं बांधकाम उभारलं जात असताना महानगरपालिका त्याची दखल का घेत नाही, तर दुसरीकडे ज्या जागा मालकांनी ही जागा या सगळ्या बंगल्याधारकांना विकलेली आहे त्याला सुद्धा 5 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आणि तो देखील दंड महानगरपालिका वसूल करते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढे जर्नलिस्ट सूरज पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।